का साजरी करतात लक्षात घ्या. 4 नवरात्र येतात. किती नवरात्र आहे? 4 नवरात्र येतात. वसंतकालीन नवरात्र जे आहे ते रामाचे नवरात्र म्हटले जातात. ते देवीचेही असतात. चैत्र गौरा म्हणजे चैत्र नवरात्र त्याला म्हणतात. चैत्र शुक्ल प्रतिपदा ते चैत्र शुक्ल नवमी इथपर्यंत ते नवरात्र असतात. दुसरे एक नवरात्र जे आहे ते अश्विन म्हणजे शारदीय नवरात्र, ते सुद्धा देवीचेच. अश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदा ते अश्विन शुक्ल पक्ष नवमी ते नवरात्र. एक नवरात्र शाकंभरी मातेचे ते पौष महिन्यात येतात. ज्यावेळेस देवीने भूतलावर पाऊस पडला नाही 100 वर्ष, त्यावेळेस देवी इतकी रडली समाजाचे हाल पाहून आणि देवीच्या आश्रूतून ठिकठिकाणी शाक भाज्या उगवल्या आणि त्या देवीला अर्पण केल्या, म्हणजे त्याला शाकंभरी नवरात्र म्हणतात. आणि एक नवरात्र खंडोबाचे असतात. कोणाचे असतात? खंडोबाचे. नवरात्र या शब्दाचा अर्थ 9 दिवस आणि 9 रात्री असा नाही, तर 10 दिवसही असू शकतात, 5 दिवसही असू शकतात. नवरात्र म्हणजे काय? हा कालावधी देवाच्या खंडोबाच्या उपासनेचा आहे. मार्गशीर्ष शुक्ल पक्ष प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुक्ल पक्ष षष्ठी म्हणजे आजचा दिवस चंपाषष्ठी. या कालावधीमध्ये खंडोबाने नेमकी केलं काय? खंडोबाचा जन्म अजिबात नाही. खंडोबाचा जन्म चैत्र शुक्ल पौर्णिमेचा आहे. खंडोबा हा शंकराचाच रूप आहे किंवा त्याला भैरव मार्तंड असं सुद्धा संबोधलं जातं. या खंडोबाने काय केलं या 6 दिवसात? तर 2 राक्षस होते, त्यांचा वध केला. रामदास स्वामींनी फार सुंदर आरती गायलेली आहे. रामदास स्वामी लिहितात, पंचानन हयवाहन सुरभूषित नीळा खंडावंदित दंडित दानव अवलीला अनिबल्लावर दुनिया जो भूसर पिवळा हीरे वाशिंगे रत्ने सुवर्णाचा माळा जय देव जय देव जय मल्हारी हो राजा मल्हारी वाली दुर्गा भोरी सरकारी. देवाचं वैशिष्ट्य काय आहे? तर देव काय करत असतो? भक्ताला खेपायापाशी दुर्जनाची संहारी. देव अवतार घेतो. कधी अवतार घेतो? दळण दळून आणायचं असल्यावर नाही. देव कधी अवतार घेतो? पार्वतीने प्रश्न विचारला भगवान शंकराला, देव कधी अवतार घेतो? देवाने खूप सुंदर उत्तर दिलं, जब जब होय धर्म की हानी
पर चाल बदलायची काय दुसरी येतच नाही मला विठाला विठाला देवाचे अवतार कधी होता जब जब होय धर्म की हानी बाळही अधम असुर अभिमानी ज्या वेळेस धर्माची हानी होते आई ज्या वेळेस असुर लोक वाढतात त्यावेळेस काय होतं तब तब धरी प्रभू विविध शरीरा कधी धरतो ज्यावेळेस अधर्म वाढतो धर्म कमी होतो त्यावेळेस परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृत्याम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे कधी देवाचा अवतार होतो आम्हासाठी अवतार मत्स्य कर्मादी सुकर कधी साधू संतांना ज्यावेळेस त्रास होतो त्यावेळेस कधी अवतार होतो आम्हासाठी म्हणजे साधू संतांसाठी एकनाथ महाराजांचा असाच अभंग आहे भक्तासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर एक नागबाबाचा अभंग आहे भक्तासाठी अवतार मानी भक्ताचे उपकार धरी गवळ्या घरी अवतार भक्ताचे उपकार देव मानतो म्हणून देव गवळ्या घरी सुद्धा अवतार धरतो कधी देव अवतार धरतो धर्माचे पालन करणे पाखंड खंडन देव तेव्हाही अवतार धरतो धर्माच्या पालनाकरता अधर्माचं खंडन करण्याकरता भक्तांचा सांभाळ करण्याकरता आणि राक्षसांना मारण्याकरता देव अवतार घेतो सज्जन वृत्ती टिकावी म्हणून देव अवतार घेतो दुर्जन वृत्ती संपावी म्हणून देव काय करतो अवतार घेतो दोन कारण बरोबर आता आपल्यासाठी नाही देव संतांसाठी अवतार घेतो सज्जनांसाठी अवतार घेतो मग खंडोबाचा अवतार काय कारणाने शंकराला अवतार घ्यावा लागला शंकराने या करता अवतार घेतला दोन दैत्य मणी आणि मल्ल नावाचे दैत्य ते मातले त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली म्हणून भगवान खंडेरायाला अवतार घ्यावा लागला आता भैरवाचा अवतार आहे खंडोबाचा अवतार आहे शंकराचा अवतार याचं नाव खंडोबा कसं पडलं पाहिलं गेलं तर खंडोबाला माझ्या वाचनामध्ये खूप नावं आलेली आहेत तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल काही प्रांतामध्ये खंडोबाला अजमत खान सुद्धा म्हणतात माझ्या वाचनात आहे असं म्हणतात प्रांत प्रकार म्हणतात आपण मल्हारी म्हणतो मल्हारी का आरिनाम शत्रू आणि मल्ल जो दैत्य आहे त्याचा शत्रू म्हणजे मल्हारी बरोबर नाही खंडोबा का पडला त्याचं कारण आहे या देवाने ज्यावेळेस अवतार घेतला तर शस्त्र काय घ्यायचं म्हणून खंडा म्हणजे तलवार होती त्या तलवारीला खंड असं म्हणलं जायचं आणि म्हणून देवाला खंडोबा ही तलवार बरेच वर्ष गायब होती आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल 8 ते 9 वर्षापूर्वी पुंतांब्याच्या नदीमध्ये सापडली तुम्हाला माहिती का नाही पुंतांब्याच्या नदीमध्ये ती खंडोबाची तलवार सापडली खंडोबाच्या तलवारीचं मंदिर अजूनही पुंतांब्याला आहे कधी गेले तर बघा ते खंडोबाची तलवार ठेवलेली पुंतांबा गावामध्ये खंडोबाची त्याला खंड असं म्हणतात ती जड आहे आपल्याला उचलणार नाही आपण बिस्किट खाणार लोक आपल्याला सकाळी सकाळी खारी लागते आहे का नाही आपण खारी खाऊन खाऊन पाव खाऊन खाऊन फार आटपाव झालो या पावाच्या नादात मग आपल्याला ती खंडा उचलणार खंडाकडे जाऊन पहा आणि ही खंडोबाची तलवार म्हणून या तलवारीवरून नाव काय पडलं देवाला खंडोबा नाव पडलं कर्नाटक प्रांतामध्ये खंडोबाला वेगळे पूजणारे लोक आहेत त्यांचे ते वेगळे नाव आहेत प्रत्येक प्रांतामध्ये खंडोबाचे अनेक देवस्थान मानले जातात त्यापैकी प्रमुख स्थान जे आहे ते जेजुरी मानलं जातं प्रत्येक माणसाला कुलदैवत असतं एक आई असतो एक बाप असतो आईचं नाव जगदंबा बापाचं नाव बा खंडो बोला ना खंडो कळलं का तुम्हाला बापाचं नाव हा खंडो बा तो आपला बा जगदंबा आंबा मा ती आपली आई मग ती कदाचित वणीची असेल कोणाची माहूरची असेल कोणाची एक्सपायझेड असेल पण हा खंडोबा कोणी वाकडीचा मानतंय कोणी वारी गावातला मानतंय कोणी जेजुरीचा मानतं बाकी सर्व रूपे सारखी आहेत आणि या खंडोबाने काय केलं युद्ध केलं खंडोबाचं असं झालं शंकराने कामदेवाला जाळलं आणि कामदेवाने सांगितलं देवा तुका म्हणे तुम्ही निरविनावरी मज मग हरी उपेक्षणा तुम्ही जर मला जर स्वीकार केला नाही तर मग मात्र मला कोणीही विचारणार नाही कोण कोणाला म्हटलं तुम्ही जागे आहे का जागे आहे का झोपलेले असेल तर टाळे वाजवत काय प्रकार बाई काय प्रकार बाई काय प्रकार बाई तुमच्या मी म्हटलं झोपलेले असेल तर टाळ्या वाजवत तुम्ही खरंच टाळ्या वाजवत झोपेत कसे काय बोर टाळ्या वाजव म्हटलं तुम्ही बोर झाले असेल तर टाळ्या वाजव नाही आता नाही वाजव आता जागे झाले बरं का तर मी काय सांगत होतो कीर्तन सांगत होतो कोण कोण असं म्हटलं हे सांगत होतो कामदेवाने शंकराला सांगितलं देवा
माझा स्वीकार करा. शंकराने सांगितलं तुझा स्वीकार करणार नाही. एक दिवसाची गोष्ट आहे. स्वीकार करणार नाही पण माझा तर स्वीकार करणं तुम्ही करते का? तुम्ही अवेर कोणाचा करू शकत नाही. शंकर म्हटले माझ्याकडे एक गुण आहे. काय गुण आहे? माझं जो नाव घेतो त्याला तू काहीच करू शकत नाही. वाचे बदता शिव मी स्वीकार करून म्हणतो जमणार नाही. एक दिवस असं झालं, तारकासूर त्रास द्यायला लागला. त्रास देत असताना देव गेले. देवाने कामदेवाला सांगितलं शंकराची तपश्चर्या भंग करा. कामदेव म्हटलं ह्या बाबाला जर मी तपश्चर्या भंग केली तर माझा प्राण सुद्धा जाऊ शकतो. बाकीचे देव म्हटले काही काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी. त्याला बिचारायला पुढे करून दिलं. कामदेवाने बाण सोडले. बाण ते शंकराला लागले. शंकराची समाधी भग्न झाली. शंकराने कामदेवाला उभा जाळला. देव पळून गेले. म्हणून समाजामध्ये जे लोक आपलं पुढे करतात त्यांच्यापासून सावधान राहा. आपला जाळ झाल्यावर ते पाठीमागून पळून जातात. एवढं तुम्ही झालं एवढं जरी घेऊन गेले ते बाद झाले आपल्याकडे. कामदेव जे जळाले बाबा लकारे बाबा, कामदेव जे जळाले, जळाल्यानंतर त्याच्यातून एक झाड उगवलं. त्याचं नाव कांदा. काय उगवला? आम्ही उळ पेरीतो मग कांदीला तुम्ही आम्हाला काही सांगत, काही नाही सांगत. ऐका, या कथा ज्या आहेत त्या पुराणामध्ये आहेत. तुका म्हणे नाही विश्वास जमन. याकरता तुम्ही माझं भागवत घेतलं पाहिजे गावामध्ये. मागच्या वेळेस ठरलं होतं पण काहीतरी माशी शिंपली पुढे त्याला केलं. पण आता मला वाटतं पुढच्या वेळेस तुमची तारीख मी घेऊ का टिपून? मग कोणते टिपू? पुढच्या वर्षी नवरात्रामध्ये देवीचा उत्सव राहतो. काय का मागच्या वेळेस थोडस झाली पण मला फोन आला होता वारी गावात. शरद आप्पा पण म्हटलं त्या तुम्ही तारीख पण तुमची कॅन्सल झाली दुसऱ्याच्या पुढच्या वर्षी टिपून घेतो बरं का मी. घ्या टिपून मग शिवाजी भागवताची तारीख फिक्स झाली. तो कांदा उगवला. तो कांदा उगवल्यानंतर शंकराला देव म्हटले देवा जिवंतपणी तू याचा स्वीकार केला नाही. अरे बाबा तुम्ही महादेव आहात, आता मेल्या, आता याचा स्वीकार करा. शंकर म्हटले मी याचा स्वीकार करणार नाही. ठरलंय ना स्वीकार करायचं नाही. या कांद्याचा स्वीकार करण्याकरता सुद्धा खंडोबा नावाने जन्म घ्यावा लागला. म्हणून खंडोबा अवतारामध्ये खंडोबाला कांदा जास्ती प्रिय आहे. कांदा आणि वांग्याचं भरीत करतात. आलं का लक्षात? कांदा का? आता कांद्याचं एक वैशिष्ट्य आहे. कांद्यावर आपण एक तास सांगू शकतो, काय हरकत नाही. मला काय करायचंय तुमच्या उसळीला फक्त फोडणी आली पाहिजे. घरी जायचं, चाकू घ्यायचा आणि कांदा आडवा कापायचा. कसा कापायचा आई? आडवा कापायचा. आडवा कापला तर तुम्हाला चक्र दिसेल. चक्र पाहिलं का तुम्ही? चक्र उभा कापायचा शंकासारखा दिसतो. उभा जर कापला तो शंकासारखा दिसतो. आणि छोट छोट जर छिलक्या जर केला तर चक्रव्यूहासारखा दिसतो. कांद्यातलं कोणी आता नंतर सांगतो. पण या कांद्याने काम वाढतो. काय वाढतो? काम वाढतो. हा कांदा 4 महिने खायचा नाही. चातुर्मासात कांदा वांग बंद असतं. कारण की तुकाराम महाराज म्हणता रसना अनावरी. उरलेलं प्रमाण घरी गेल्यावर पहा की सांगत नाही. रसना अनावरी, ज्याचं रसना अनावर झाली त्याला जुलाब लागतात. हे दिवस जे आहे 4 महिन्याचे आहे. पावसाळ्याचे दिवस, शेतकऱ्याचे कामाचे दिवस. या 4 महिने जर कांदा जर खाल्ला, वांग जर खाल्लं तर अतिसार होतो. म्हणून चातुर्मासात कांदा वांगा बंद करायचं. म्हणजे कांदा वांग मग खायचे कधी? ऐका, आषाढी एकादशीच्या अगोदर 2 दिवस कांदे नवमी असते. काय असते? कांदे नवमी. त्या कांदे नवमीला कांद्याचं पिठलं बनवायचं, कांद्याचे भजे बनवायचे, कांद्याची भाकरी बनवायची, कांद्याची चटणी बनवायची. कांद्याचे काय प्रकार नाही खरंच बनवायचे. कांद्याचं काय बनवायचं ते बनवायचं. त्याला काय म्हणतात? कांदे नवमी. मग कांदे त्या नवमीला काय खायचे ते खायचे. आषाढी एकादशीच्या अलीकडची नवमी, त्याला म्हणतात कांदे नवमी. त्या दिवशी काय कांदे खायचे ते खायचे. आणि ते कांदे खाल्ले का दशमी पासून कांदा बंद. दशमीला उपवास असतो. जो एकादशी करतो दशमीला दुपारी खावं लागतं.
आता आपण एकादशीला जास्ती फराळ खातो, आपल्याकडची पद्धत थोडी वेगळी आहे नाही. आपल्याला एकादशी धरल्यावर सकाळी वेपर्स लागतात, दुपारी रताळे, 3 वाजता साबुदाणा, 5 वाजता परत अजून काय भगर. आपलं खाणं थोडं वेगळं, आपले उपवास थोडेसे कसे महत्वाचे असतात. असो तो विषय नाही आपला. आणि म्हणून मग तेव्हापासून कांदा बंद करायचा, तो खायचा कधी, आज खंडोबाला नैवेद्य दाखवायचा, आज कांदा वांगा खायचा. म्हणून आज चंपाषष्ठीला कांद्याचं आणि वांग्याचं फार महत्व आहे. कांद्याचं वांग्याचं म्हणून आज खंडोबाला कसला नैवेद्य दाखवायचा, भाकरीचा आणि कांद्याचा भरताचा, वांग्याच्या भरिताचा नैवेद्य दाखवतात. म्हणून शंकराने त्या अवतारात स्वीकार नाही केला, या अवतारामध्ये कांद्याचा स्वीकार केला. ही आहे देवाची महती. खंडोबाचे अनेक रूप आहेत. आता वेळ माझ्या अंदाजे झालाय. आता आपण आवरून घेऊ. एकदा फक्त मोठ्या प्रेमाने भजन करा. आजची जी सेवा दिलेली आहे